सगळ्यांना 7 दिवस ज्यांनी शिकवलं त्या सगळ्या मुलांच्या आवडत्या रचना दिदी. इथे ध्यानसागर महाराजांचा चतुर्मास झाला होता 1999 मध्ये. पण त्या अगोदरही दिदी लहानपणापासूनच दिदींना धर्माची ओढ होती, धर्माची आवड होती. आणि महाराजांचा चतुर्मास झाल्यानंतर दिदींमध्ये आणखी परिवर्तन झालं. नियम वगैरे या सगळ्या गोष्टी दिदी घ्यायला लागल्या. दिदींनी स्वाध्याय केला, महाराजांची क्लास पण अटेंड करायच्या. आणि नंतर जवळपास 2000 पासून दिदींनी मुलांचे क्लासेस घेणं सुरू केले. आणि आज काय चालू आहे 2024, म्हणजे 24 वर्षाचा दिदींचा अनुभव आहे. एक वेळ अशी पण होती की दिदींच्या क्लासमध्ये जवळपास 150 मुलं एका वेळेस शिकत होते. कल्पना करा, 150 मुलं. एवढ्या मुलांना शिकवण्याचा अनुभव दिदींजवळ आहे. सगळ्या प्रकारच्या मुलांना हँडल करण्याचा अनुभव दिदींजवळ आहे. आपल्या ह्या दिदी बालब्रह्मचारिणी आणि 5 प्रतिमाधारी आहेत. आपल्या अमरावतीमध्ये भरपूर प्रतिमाधारी आहेत, त्यामध्ये एक दिदी आहेत. आणि आत्ताच नेर पिंगळेला जेव्हा शिबिर झालं, मला तर माहितीच होतं दिदी किती चांगल्या प्रकारे शिबिर घेतात. पण तेव्हा मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने एकदम जवळून बघितलं की कशा प्रकारे, म्हणजे त्या दृष्टिकोनातून बघितलं की शिबिर घेण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या डोक्यात ती कल्पना सुरू झाली होती. तर सगळे मुलं किती अटॅच आहेत हे माझ्या लक्षात आलं. इनफॅक्ट जेव्हा आपलं हे शिबिर सुरू झालं ना, तेव्हा दीदीच्या स्टेटसवर बघून तिथनं फोन आले, अमरावतीत राहायची व्यवस्था आहे का. तर अशा आपल्या या दीदी सगळ्यांना शिकवतात नेहमी आणि सगळ्या मुलांच्या एकदम आवडत्या आहेत. आणखी खूप काही तर म्हणजे मी अजून सांगणं हे नाही वाटत मला, कारण दीदींकडे खूप गुण आहेत. दीदी खूप साध्या आहेत, मनानी भोळ्या आहेत. आणि जे एकदम साधे सरळ असतात ना, ते मुलांशी लवकर कनेक्ट होतात. तर ती गोष्ट पण इथे दीदींबद्दल बघायला मिळते. तर एवढं बोलून मी दीदींचा हा परिचय पूर्ण करतो सध्या इथे, आणि पुढचा माईक वहिनीला देतो.